श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजे राजेश्वरी आई साहेब बोल भवानी की जय। श्री भवानी की जय। आई राजा उदो उदो। इंद्र स्थानभ्रष्ट होतो। श्रीदेवी भागवत स्कंद 6 यामध्ये इंद्र स्थानभ्रष्ट होतो आणि नहुष इंद्रपदावर आरूढ होतो। नहुष हा महादेवांचा जावई। इंद्र स्थानभ्रष्ट होतो कसा ते बघा। वृत्रासुराला मारल्यामुळे इंद्राचे मन स्थिर राहत नाही। सारखे त्याच्या मनामध्ये येते की आपण विश्वासघात केला आहे, त्यामुळे त्याला असलेले राज्यवैभव सुख हे गोड लागत नाही। तेव्हा तो तिथून स्थानभ्रष्ट होऊन जातो आणि नहुष त्या इंद्रपदावर आरूढ होतो। इंद्रपदावर आरूढ झाल्यानंतर इंद्राच्या गादीचा, इंद्राच्या सिंहासनाचाही त्याला इंद्राच्या सिंहासनाचा तो गुण नहुषलाही लागतो। हा विष्णू सात्विक असतानाही वज्रात शिरून इंद्राला मदत करून त्याने वृत्रासुराला मारल्यामुळे निसंशय पापामध्ये भागीदार बनला आहे। विष्णूच जर इंद्राशी संगनमत करून असे पापकृत्य करतो तर मग मनुष्य स्वार्थापोटी निर्भयपणे पाप करीलच करील। आता तर असे वाटू लागले आहे की धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारापैकी धर्म आणि मोक्ष शिल्लकच राहिले नाही। विश्वकर्म्याला आपल्या मुलाला इंद्राने मारल्याचे जेव्हा कळाले तेव्हा तो दुःखी पिता काळीज पिटाळून गेल्यामुळे रडू लागला। शेवटी वृत्रासुराचे प्रेत जिथे पडले होते तिथे जाऊन ते दृश्य पाहून दुःखी अंतःकरणाने त्याने त्याच्या दहनविधी व नंतरची उत्तरक्रिया कशीबशी उरकली। शेवटी स्नान करून सुतक संपले तेव्हा त्याने मित्रघाती पापी इंद्राला शाप दिला तो असा, ज्या अर्थी इंद्राने शपथ घेऊन सुद्धा विश्वासघातकाने माझ्या मुलाला मारला, त्याचप्रमाणे तो सुद्धा विधात्याकडून तसेच जबरदस्त दुःख भोगल्याशिवाय राहणार नाही असा शाप देऊन मग तो दुःखी विश्वकर्मा मेरू पर्वताच्या शिखरावर जाऊन कठोर असे अनुष्ठान करू लागला। एवढे सांगून व्यास थांबले तेव्हा जनमेजयाने पृच्छा केली की पितामह, मला आता आधी हे सांगा की त्वष्टाच्या मुलाची हत्या केल्यानंतर इंद्र सुखी झाला की दुःखी झाला? तेव्हा व्यास सांगू लागले, अरे राजा, हा प्रश्न तुला पडलाच कसा? प्रत्येकाला त्याच्या शुभ आणि किंवा अशुभ कर्माची फळ भोगल्या वाचून सुटका नाहीच। मग तिथे देव असो, असुर, बलवान, अगर दुर्बल कोणीही असो, कर्म मोहरी एवढे जरी असले वा पर्वता एवढे जरी असले तरी ते भोगावेच लागतात। इंद्र वृत्रासुराला मारण्यासाठी जेव्हा योजना आखीत होता तेव्हा विष्णूने त्याला फूस दिली आणि वज्रात शिरून त्याला मदत केली। पण मी पुढे इंद्र जेव्हा त्यामुळे संकटात सापडला तेव्हा मात्र विष्णूने अंग झटकून पाठ फिरवली। यावरून शहाण्याने बोध घ्यायचा तो एवढाच की अनुकूल वेळ असते तेव्हा सर्वच सोयरे असतात, पण वेळ फिरली की एक जण सुद्धा वाऱ्यालाही फिरकत नसतो। इतरांची गोष्ट सोडूनच दे, आई बाप, भाऊ, पत्नी, नौकर, मित्र किंवा मुले ही सुद्धा अशा वेळी मदत करीत नाही। जो पाप अथवा पुण्य करतो तोच एकटा तो भोगतो। हे माणसाला, हे देवाला, हे सर्वांना कळाले पाहिजे। तर वृत्रासुर मेल्यानंतर तो आपल्या वाटेने निघून गेला, पण ब्रह्महत्येच्या पापामुळे इंद्र मात्र निस्तेज झाला। सर्व देवसुद्धा त्याची निंदा करू लागले। ते असे बोलत की शपथा घेऊन सुद्धा दुसऱ्यांचा विश्वास संपादन करून मुनीने मध्यस्थ करून मग मित्रांचा घात करणारा दुसरा कोणी असेल काय? ठिकठिकाणीचे सदा सर्व काळ बागांमध्ये देवांच्या संमेलनातून, गंधर्वाच्या मेळ्यामधून या एकाच गोष्टीची चर्चा होऊ लागली की इंद्राने किती मोठा वृत्रासुराबरोबर केलेला घात आहे। अशा चर्चांना तर फारच उताला। त्या सर्व गोष्टी इंद्रापासून लपल्या नव्हत्या। राजा लोकात त्याची दुष्कृती होते अशा व्यक्तीच्या जगण्याचे धिक्कार असो। असा मनुष्य रस्त्याने जातो तेव्हा त्याच्याकडून पाहून शत्रूंना आनंदाच्या उकळ्या फुटतात। राजश्री नहुष अपकीर्ती झाल्यामुळे निष्पाप असूनही स्वर्गातून भ्रष्ट झाला होता। मग पाप करणारा कुणीही असला तरी त्याला तो भ्रष्ट होतोच। तेव्हा इंद्रही ब्रह्महत्येच्या पापामुळे भयभीत झाला होता। सर्व ऐश्वर्य हात जोडून समोर उभे असतानाही त्याच्या मनाला चैन पडत नव्हते। त्याला निस्तेज झालेला पाहून इंद्रायणीने विचारले, अहो स्वामी,
तुमचा कट्टर वैरी तर मरून गेला ना, आणि आता भीतीचे कारण पण नाही. चिंता कशासाठी? वारंवार दुःखाचे उसासे टाकीत कसला विचार करीत असता? आता तर बलवंत असा कुणीही शत्रू उरलेला नाही. त्यावर इंद्राने उत्तर दिले, प्रिये, तू बोललीस ते खरे आहेस. आता कोणी शत्रू नाही, तरी पण माझ्या मनाला शांती नाही. व्यास म्हणतात, राजा अत्यंत बेहल्याला इंद्र नंतर घरातून गुपचूप बाहेर पडला आणि मानस सरोवरापाशी गेला. तेथे दुर्बळ असा तो एक कमळाच्या देठात लपून तो इंद्र बसलेला आहे. एकदा इंद्राची पत्नी सची त्याच्या दृष्टीस पडली. असे झाले तेव्हा सर्वत्र अजारक माजले. अनेक प्रकारचे उत्पात झाले. पाऊस न पडल्यामुळे पृथ्वीवर कोरडा दुष्काळ पडला. नहुष नावाच्या राजाला इंद्रप्रदाचा आता अभिषेक करण्यात आलेला आहे. जेव्हा इंद्र कमळाच्या देठात जाऊन बसला तेव्हा त्या स्थानावर नहुष नावाच्या राजाला इंद्रपदाचा अभिषेक केला. एक दिवस इंद्रपदाच्या अभिषेकावर केल्यानंतर त्याची एक दिवस अचानक नजर इंद्राची पत्नी सची याच्या दृष्टीस पडली. तेव्हा त्याचे मन तिच्यावर गेले. त्याने ऋषींना बोलवून सांगितले की तिला माझ्या स्वाधीन करा. असे ऐकले तेव्हा ते हे नीतिधर्माविरुद्ध आहे हे त्यांनी त्या नहुषला समजावले, परंतु तो ऐकायला तयार नाही. इंद्रायणी चिंतेत पडते. व्यास सांगू लागले, इंद्राची पत्नी देवगुरूच्या आश्रयाला गेली, परंतु कोणीही सांगूनही तो नहुष ऐकत नव्हता. तेव्हा इंद्राची पत्नी हिने आदिशक्ती भवानीची प्रार्थना केली. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजेश्वरी आई साहेब. एक दिवस बृहस्पतीने इंद्रायणीला सल्ला दिला की तिने नहुषला सांगावे की पती जिवंत असताना दुसऱ्या पतीची इच्छा करणे हे चुकीचे आहे. तुम्ही जेव्हा माझा पती जिवंत आहे की नाही याची खात्री करून दिली तरच मी तुमच्याकडे येईल. तेव्हा नहुष राजा त्या इंद्राला पाहण्यासाठी देवांना पाठवितात. देव ही संधी पाहून विष्णूंना जाऊन भेटतात. इंद्राने पापाच्या परिहारासाठी अश्वमेध यज्ञ करावा असे विष्णू देवांना सांगता आणि मग त्याचा दोष जाईल. तो पुन्हा इंद्रप्रदासाठी अधिकारी होईल याची खात्री बाळगा. विशेष म्हणजे अश्वमेध यज्ञामुळे देवी अंबिका संतुष्ट होईल आणि ब्रह्महत्येचे पाप नष्ट करेल. जिचे केवळ स्मरण जरी केले तरी पापाच्या राशीत वितळून जातात आणि तशात अश्वमेध यज्ञामुळे जर तिला प्रसन्न करून घेतली तर महाभयंकर पापसुद्धा शिल्लक उरणार नाही. यात मोठे आश्चर्य नाही. त्याचप्रमाणे इंद्रायणीने देवी भगवतीची रोज पूजा करीत जावे. मग त्या मंगलमयीच्या आराधनेमुळे तीही सुखी होईल. शिवाय त्या जगन्मोहिनीच्या मायेमुळे नहुषसुद्धा बुद्धिभ्रष्ट होईल आणि आपल्याच कर्मामुळे नाश पावेल. इंद्राला सुद्धा पवित्र झाल्यामुळे त्याचे मूळचे पद पुनश्च मिळेल. व्यास म्हणाले, जनमेजया, तेजोनिधी विष्णूचे म्हणणे ऐकल्यानंतर सर्व देव शोधित तिथे इंद्र लपून बसला होता तेथे जाऊन पोचले. त्यांनी इंद्रायणीला इंद्राला आश्वासन दिले आणि अश्वमेध यज्ञाचे अनुष्ठान मांडले. यज्ञ पूर्ण झाला तेव्हा देवराज इंद्राने ब्रह्महत्येचे पाप, वृक्ष, नद्या, सर्व पर्वत, स्त्रीजात आणि पृथ्वी यांच्या पदरी घातले आणि आपण मुक्त झाला. मग तो अनुकूल काळाची वाट पाहत त्या कमळाच्या देठातच वास करून थांबला. एवढा मोठा खटाटोप आटपून सर्व देव आपापल्या स्थानी गेले. नंतर पतिविरहामुळे व्याकुळ झालेली ती पुलोमीची मुलगी बृहस्पतीला विचारू लागली, अहो गुरुजी, अश्वमेध यज्ञ पार पडला तरी माझे पती इंद्र का येत नाही? मला ते कसे भेटतील? कृपा करून काहीतरी सांगा. बृहस्पती तिला म्हणाले, अगं तू भगवती शिवेची आराधना कर, म्हणजे तुझ्या पतीची तुला भेट होईल. तिच्याच आराधनेमुळे नहुषेचेही निवारण करेल व त्याला बुद्धिभ्रष्ट करून ती भगवती स्वर्गातून पदच्युत करेल. मग त्या पुलोम पुत्रीने बृहस्पतीजवळून देवीचा मंत्राचा स्वीकार केला आणि देवीची ती रोज आराधना करू लागली. तेव्हा
हे इंद्रपत्नी, मी तुझ्या पूजनामुळे अत्यंत प्रसन्न झाले अशी देवी भगवती बोलली. हे नितंबनी, तुला वर देण्यासाठी मी तुझकडे आले आहे. तरी जे तुझी मनोकामना असेल ती मागून घे. माझे दर्शन सहज सुलभ नाही. अनंत कोटी जन्मापर्यंत केलेले पुण्य गाठीसे असेल तरच ते घडेल. सची बोलू लागली, माते, मी तुझ्यापाशी इतकेच मागते की माझ्या पतीशी माझे पुनर्मिलन व्हावे, नहुसच्या भीतीपासून मुक्तता मिळावी आणि इंद्राचे गमावलेले पद त्याला पुन्हा मिळावे. देवीने सांगितले, तू माझ्या दूतीबरोबर मानस सरोवरावर जा. तिथे माझी विश्वकामा नावाची मूर्ती आहे आणि तिथेच इंद्र राहतो आहे. तो तुला दिसेल आणि थोड्याच कालावधीत मी नहुसला मायेत गुंतवून तुझ्या इच्छा पुऱ्या करीन. तू निश्चिंत राहा, मी त्याला इंद्रपदावरून दूर करीनच. व्यास पुढे म्हणाले, मग देवीच्या दूतीने तिला नेऊन इंद्रासमोर उभी केली. तेव्हा इंद्रायणीला अतिशय आनंद झाला. नहुसचीही पुढे बुद्धिभ्रष्ट होते. सचीला त्या निर्जन जागी आलेली पाहून इंद्राला आश्चर्य वाटले. त्याने तिला विचारले, प्रिये, तू इथे कशी काय आलीस आणि माझ्या ठाव ठिकाणा तुला कोणी सांगितला? तेव्हा ती म्हणाली, हे प्राणेश्वरा, देवीच्या चरणाच्या सेवेमुळे मला हे कळाले. इथवर मी त्यामुळेच येऊन पोचले आहे. सर्व देवांनी आणि ऋषींनी मिळून नहुस नावाच्या राजाला तुमच्या रिकाम्या पडलेल्या स्थानावर बसवलेला आहे. तो म्हणतो की आता तोच इंद्र आहे आणि म्हणून मी त्याची पती समजून सेवा केली पाहिजे. तो सतत हीच मागणी करत असतो. तेव्हा इंद्र खिन्न होऊन बोलला, तू सांगितले ते खरेच आहे, पण सध्या मी अनुकूल वेळ येण्याची वाट पाहत आहे. तरी पण मन घट्ट करून काळाची वाट पाहत कसे तरी दिवस ढकलत राहा.